तीन विशेष या सत्रावर हमखास प्रश्न विचारले जातात व लक्षात घ्या, अशाच प्रकारचा जानेवारी महिन्यातला 2 जानेवारी हा दिवस आपण महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करतो। 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतपणे स्थापना झाली होती, म्हणून 2 जानेवारी हा दिवस आपण महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करतो। आणि त्याविषयी माहिती बघता, या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, पुन्हा पंडित जवाहरलाल, भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस ध्वज प्रदान केला आणि 2 जानेवारी 1961 ला महाराष्ट्र पोलिसाची काय झाली, अधिकृतपणे स्थापना झाली। 2 जानेवारी हा दिवस आपण पोलीस रेझिंग डे किंवा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून आपण पाळत असतो, लक्षात घ्या। आणि यावर परीक्षेला या तिन्ही टॉपिकवर, तिन्ही घटकावर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत, तिन्ही पॉइंटवर। त्यानंतर पाहता की महाराष्ट्र पोलिसाचा ध्वज कसा आहे पहा। महाराष्ट्र पोलिसाचा ध्वज, याचा रंग निळा आणि पांढरा आहे, निळा आणि पांढरा असा रंग आहे। घटक पंचकोनी तारा, म्हणजे त्याच्यामध्ये पंचकोनी तारा आहे, तुम्ही पाहत असा एक स्टार आहे। त्यानंतर हाताचा पंजा आहे, हाताचा पंजा। ब्रीदवाक्य काय आहे पहा, महाराष्ट्र पोलिसाचं ब्रीदवाक्यावर परीक्षेला प्रश्न येतो, सदरक्षणाय खंडरिंगराय, म्हणजे सज्जनांचं रक्षण करा आणि दुर्जनांचा, वाईटांचा नाश करा, हे ब्रीदवाक्य आहे, सदरक्षणाय खंडरिंगराय। ध्वजातील हाताचा पंजा ही अभयदर्शक चिन्ह आहे। हा ध्वजातील हाताचा जो पंजा आहे हा अभयदर्शक, म्हणजे कशाची भीती न बाळगण्याचं हे प्रतीक चिन्ह आहे, ज्यावर परीक्षेला प्रश्न विचारून झालेला आहे। त्यानंतर लक्षात घ्या, भारताचा तिरंगा व पोलीस ध्वज हे एकमेकांना क्रॉस करून लावले जातात, म्हणजे भारताचा तिरंगा ध्वज आणि महाराष्ट्र पोलीस एकमेकाला असा क्रॉस लावले जातात, ते तुम्ही कुठे टेबलवर पाहत असता, ऑफिशियल टेबलमध्ये। त्यानंतर महाराष्ट्र पोलिसाची रचना कशी आहे पहा, महाराष्ट्र पोलिसाचं मुखपत्र जे दक्षता आहे, जे मासिक स्वरूपामध्ये दर महिन्याला प्रकाशित होते, दक्षता नावाचं महाराष्ट्र पोलिसाचं मुखपत्र जे वृत्तपत्र स्वरूपामध्ये येते। त्यानंतर प्रशासकीय प्रमुख सदानंद दाते, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक 1 जानेवारी 2026 पासून सदानंद दाते हे नवीन पोलीस महासंचालक झालेले आहेत, जे प्रशासकीय प्रमुख असतात। आणि नियंत्रण कोणाचं असते तर राज्यातील गृहमंत्रालयाचं, गृहमंत्री सध्या आहेत देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय नियंत्रण असते, त्यांच्या अंडरमध्ये हे सगळं पोलीस डिपार्टमेंट सुरू असते। पोलीस हा विषय राज्य सूचीमधला आहे, म्हणून त्याच्यावर राज्य सरकारचं पूर्ण नियंत्रण असते। त्यानंतर महाराष्ट्र पोलिसाची रचना कशी आहे पहा, एकूण शहर कार्यालय, एकूण शहर आयुक्तालय 12 आयुक्तालय आहेत महाराष्ट्र पोलीसमध्ये, आणि 8 परिक्षेत्र आहेत। किती? 8 परिक्षेत्र आहेत। सर्वात छोटं पद आहे पोलीस शिपाई आणि सर्वात मोठं पद आहे पोलीस महासंचालक। त्याचं सर्वात लहान पद सुद्धा कोणतं आहे? पोलीस शिपाईचं आहे, दोन्ही विभागामध्ये, लक्षात घ्या। अशा प्रकारे हे आपल्या महाराष्ट्र पोलिसाविषयी डिटेल माहिती, 2 जानेवारी हा दिवस आपण महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करता। अशा प्रकारे अजून नवीन नवीन इंटरेस्टिंग डिटेल माहितीसाठी नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।